महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप सक्रिय झालेली आहे। एका महिन्यात प्रदेश भाजप कार्यसमितीची सलग 2 बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सक्रिय झालेले आहेत। एकाच महिन्यात प्रदेश भाजप कार्यसमितीच्या 2 बैठका झालेल्या आहेत। तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून सलग 4 दिवस मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। पदाधिकाऱ्यांशी सुद्धा ते चर्चा करणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, अतिशय आक्रमक पद्धतीने प्रचार प्रसार ही भाजपची रणनीती आपण पाहिलेली आहे आणि त्याला एक प्रकारे सुरुवात झाली असं म्हणता येईल का? प्रज्ञा बरोबर आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने राज्यभर कंबर जाहीर कसलेली पाहायला मिळते। मुंबईतल्या ज्या 6 जागा आहेत त्याचा साठी सुद्धा भाजपचा अग्रेसिव्ह भूमिका जी आहे ती घेताना पाहायला मिळतात। आज त्या लोकसभा मतदारसंघ आहेत त्याचा आढावा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जे आहे ते घेत आहेत। आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने राहुल शेवाळे यांचा दक्षिण मध्य मतदारसंघ जो आहे त्याचा आढावा आज घेतला जात आहे। जे वॉरियर्स आहेत त्यांना कुठेतरी ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय आणि जागा कुठल्याही महायुतीतल्या कुठल्याही पक्षाची असो, परंतु भाजप जे आहेत पुरेपूर सगळ्या पक्षांना जे आहे ते मदत करणार आहे। कुठेतरी जे लक्ष साधायचं आहे 45+, त्यासाठी भाजप प्रत्येक मतदारसंघात प्रयत्न करतात। मुंबईतले विशेष करून हे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याचा आढावा जो आहे तो पुढील 3 दिवस घेतला जाणार आहे। नक्कीच विनायक, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।